सांगलीत प्रभाग 15 मधील 100 फुटी ते महसूल कॉलनी तसेच 100 फुटी ते स्वराज्य चौक दरम्यानच्या रस्ता आणि गटार कामांना तात्काळ सुरुवात करावी या मागणीसाठी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 15 मधील स्वराज्य चौक ते 100 फुटी रस्ता तयार करण्याचे काम मनपाकडून मंजूर झाले आहे। तसेच 100 फुटी ते स्वराज्य चौक दरम्यान गटार बांधकामालाही सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांनी सुमारे 2 वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे। मात्र ठेकेदाराकडून अद्यापही कामास सुरुवात करण्यात आलेली नाही। या भागातील रस्ता आणि गटारीची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। गटारीची अवस्था खराब असल्याने सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे। याबाबत नागरिकांकडून अनेक दिवसांपासून काम सुरू करण्याची मागणी होत होती। या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना जाग आणण्यासाठी विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांनी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। तसेच तात्काळ काम सुरू करण्याची मागणी केली। या आंदोलनात नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका स्मिता यमगर, संदीप दळवी, ॲडव्होकेट शाहबाज नायकवडी, आयुब पाटील, अख्तर अत्तार, डॉक्टर मंगळवारे आदी सहभागी झाले होते। सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये भाजपची सत्ता स्थापून गेली 4 महिने झाले। आज 4 महिन्यामध्ये शामराव नगरमधील एक प्रमुख रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूला RCC गटर आहे। तर गेली 1.5-2 वर्ष झालं ते काम चालू आहे आणि ते काम रखडलेलं आहे। कित्येकदा अधिकाऱ्यांना सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। तर ह्या लोकांचे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांना भरपूर त्या रस्त्यामधनं जात असताना जीवितहानी असू दे, नागरिकांना त्रास असू दे, विद्यार्थ्यांना त्रास असू दे, ह्या त्रासाला मोकावं लागतंय, त्या त्रासातून जावं लागतंय। तर ह्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं 4 नगरसेवक प्रभागातल्या 4 नगरसेवकाच्या आणि तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी रास्ता रोको केलो। रास्ता रोको करत असताना, घोषणा देत असताना या ठिकाणी पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी कार्यकर्त्यांवर, नगरसेवकांवर गुन्हे दाखल केलेत। तर आम्ही कोणत्याही दबावशाहीला, दंडुकशाहीला आम्ही बळी पडणार नाही। किती पण केसेस पडल्या तरी चालेल आम्हाला, तरी लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरू। येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता 2 दिवसात नाही चालू झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि कित्येक वेळा अटक व्हावी लागली तरी आम्हाला चालेल, पण लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार, लोकांसाठी झटणार, एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँग्रेस पक्षाचा